सायबा आपली प्लेइंग लिस्ट या ठिकाणी फिल नाही केलेली आणि इकरा सीसी दोन्ही संघांना विनंती आहे सर्वप्रथम आपली प्लेइंग लिस्ट या ठिकाणी फिल करा. या पुढील मॅच जेसीसी आणि आरसीसी तयार राहायचं पुढील मॅच साठी. जेसीसी संघाचा संघनायक आपण समालोचन कक्षाचा जवळ संपर्क साधायचा आहे. जेसीसी संघनायक समालोचन कक्षाजवळ संपर्क साधायचा आहे. स्वप्नील बोने. जेसीसी संघाचा संघनायक आपण समालोचन कक्षाजवळ संपर्क साधायचा आहे. तर चालू असलेली मॅच आपण या ठिकाणी पाहतोय सायबा वर्सेस इकरा सीसी. अध्यक्ष उपाध्यक्ष व्हाईस प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंट यांच्यामधील हे द्वंद्व आहे परंतु व्हाईस प्रेसिडेंट खेळतायत आणि प्रेसिडेंट मात्र या ठिकाणी व्यासपीठावरती बसून मजा घेत आहेत. हे चित्र आहे परंतु ही मॅच मोठी होईल कारण मोठमोठ्या खेळाडूंबद्दल मोठमोठे द्वंद्व आपण मगाशी सुद्धा पाहिलं. तेजस इलेव्हन वर्सेस सायबाची मॅच शेवटच्या क्षणापर्यंत लढले परंतु मोक्याच्या क्षणी बाजू दुसऱ्या बाजूला झुकली आणि तेजस इलेव्हन संघ या ठिकाणी विजय होताना पाहायला मिळाला. आता मात्र कमबॅक करावं लागेल सायबाला यापुढील वाटचालीसाठी आणि दुसऱ्या बाजूला इकरा सीसी त्यांना सुद्धा मेहनत करावी लागेल कारण या मागची मॅच ते सुद्धा पराभूत झाले होते. सलामीची जोडी सलामीमध्ये बदल पाहायला मिळतोय. प्रणय म्हात्रे आणि संदीप किनीर सँडी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. स्टार्ट ऑफ द मॅच ऋषिता देसाई ऑन बॉलिंग मार्क पाहायला मिळतात सायबाच्या माध्यमातून. पहिला चेंडू ऑन साइडला खेळून काढला. दोन्ही प्रेक्षकांच्या मधून जात क्षेत्ररक्षकाच्या मधून जाताना चेंडू सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू डेझे. अतिशय अफलातून चौकार पाहायला मिळाला. फुलटप्प चेंडूला मात्र दिशा देण्याचं काम या ठिकाणी प्रणय म्हात्रे करतोय आणि या खेळाडूमध्ये क्षमता आहे. मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं अतिशय प्रभावशाली कामगिरी करणारा खेळाडू. त्याच्यामध्ये वेगवेगळे फटके आहेत. अग्रेसिव्ह खेळाडू आणि वेल फिट म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो आणि खरोखरच खूप चांगलं क्रिकेट त्यांनी आजवर सादर केलंय. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच प्रकारचा खेळ आणि त्या खेळाला सुरुवात करत असताना सायबा अगेन्स्ट पाहायला मिळतो. ऋषिदादा देसाई यांच्यावरती हल्ला करत असताना प्रणय म्हात्रे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू त्या ठिकाणी इंटू द गॅप जात होता परंतु अडसर होतं त्या ठिकाणी. गौरव पाटकर अजून एक अपकमिंग स्टार अजून अपकमिंग खेळाडू जो क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून एक वेगळी ओळख देत असताना पाहायला मिळतो या मैदानाच्या वरती. फील्डमध्ये वेगळा बदल केला जातोय. त्या ठिकाणी बॅकफुटर गेले. पुन्हा एकदा पंच करून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं गेलंय. प्रदोष बाईकर चेंडूवरती येत आहेत. पंचांकडे दात जरूर मागतात परंतु एक धाव पूर्ण केली जाते. 3 चेंडूचा खेळ आणि 6 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा येताना पाहायला मिळतात आणि एकंदरीत 6 धावा. त्यानंतर पुढील चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय सँडी याच्या शरीराचा वेध घेताना पाहायला मिळाला. अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला मात्र त्या ठिकाणी ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न करून त्याला अडसर स्वतःचाच पार्टनर बनत असताना पाहायला मिळतोय. म्हणूनच एकच धाव या ठिकाणी चेंडूवरती येते. सुरेख पद्धत चेंडू मात्र त्या ठिकाणी गॅप खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गौरव पाटकर चेंडूवरती येतात आणि सोयर क्षेत्ररक्षण ऋषिता देसाई त्या ठिकाणी टाळ्या वाजवत त्या खेळाडूला त्या ठिकाणी अप्रिशिएट करतायत आणि हीच एक चांगली बाब असते एखादा कॅप्टन ज्या वेळेला आपला संघ बांधत असतो. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. टॉप पेच घेऊन चेंडू जातोय सरळ सीमारेच्या बाहेर. चैता पाकाची रात. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी आपण पाहिलं मोठा फटका स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न त्या प्रयत्नामध्ये फसलाय. शेवटच्या चेंडूवरती प्रणय म्हात्रे आणि माघारी परतावं लागतंय. 6 चेंडूचा खेळ पाहिला. 8 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज समीर विचारे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येताना समोर असेल सँडी. थोडेसे शफल झाले. शफलून खेळण्याचा प्रयत्न आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी वैभव नवार आम्हाला दर्शवत आहेत.
वाईडचा इशारा. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा वसई विरार प्रीमियर लीग 2020 पर्व तिसरं. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न. अजून एक वाईटच्या रूपाने एक आमंत्रित धाव येते आणि बॅक टू बॅक 2 आमंत्रित धावांनी या षटकाची सुरुवात आणि म्हणून या 2 धावा आता मात्र 10 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअरबोर्डवर आपल्याला दर्शवल्या जात आहेत. एक दैदिप्यमान आयोजन, दर्जेदार आयोजन. सर्व कमिटी मेंबर्स असोसिएशनचे 12 मेंबर्स आहेत त्या सर्वांनी या स्पर्धेसाठी खूप अतोनात मेहनत केली आणि ते मात्र या ठिकाणी त्यांचं स्वप्न साकारताना पाहायला मिळतात. आणि आता अप्रतिम झेल करण बैराई यांच्या माध्यमातून झेल घेत असताना सांडे बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू टू दे. नक्कीच मित्रांनो, आयोजन कमिटीमध्ये आपण पाहू शकाल फयाजी शेख, ऋषिदादा देसाई, दिलीप शर्मा, किशोरदादा पाटील, अब्दुल अंकल शिकालगार, त्यानंतर तेजस मात्रे, लॉसम कोरिया, रंजनदादा पाटील, हितेश गवळी, प्रशांत घरत, वैभव नवार, शिवकुमार पटेल या सर्वांची टीम आमची या ठिकाणी कार्यरत आहे आणि ती मात्र या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजनासाठी अतोनात मेहनत करताना आम्हाला दिसली गेली 15 ते 20 दिवस. आणि इतक्या कमी दिवसामध्ये इतक्या कमी वेळेमध्ये मात्र ही इतक्या चांगल्या प्रकारे आयोजन करत असताना पाहायला मिळतात. त्यामुळे या सर्व टीम्सला आपण सर्व खेळाडूंकडून आम्ही आभार मानतो तुमचे की तुम्ही आम्हाला यासारखी स्पर्धा या ठिकाणी खेळण्याची संधी उपलब्ध करून देताय. लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची स्पर्धा आपल्या वसई तालुक्यामध्ये पाहायला मिळते आणि ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आता मात्र पुन्हा एकदा वाईटची सांगता होते. अवांतरित धाव या ठिकाणी येत असताना अजूनही आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये 2 गडी तंबूच्या आसपास पोहोचलेले आहेत. समीरचे मात्र 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो आणि 12 धावा स्कोअरबोर्डवरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. आता मात्र सुरेख पद्धतीचा ऑफ ब्रेक पाहायला मिळतोय आणि गडी मात्र या ठिकाणी जातोय तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू डजे. अप्रतिम चेंडू हाताळला होता. समीरची खासियत आहे वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू हाताळत असतो. ऑफ ब्रेक ही त्याची एक स्ट्रॉंग झोन मानला होता, परंतु आज लेग ब्रेकच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळाला. परंतु लेफ्ट हँडर फलंदाज आल्यामुळे त्याचा जो ऑफ ब्रेक असतो तो मात्र त्याचा लेग ब्रेक झाला आणि या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतोय अविनाश शर्मा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय नदीम. अजून एक दर्जेदार फलंदाज, खूप कमी वयामध्ये चांगली किमया करणारा आणि सातत्यानं चांगला बहारदार परफॉर्मन्स देत असताना सी टाईपच्या फॉर्मॅटमध्ये हा खेळाडू पुढे झळकताना पाहायला मिळतो मीम बॉईज या संघाच्या माध्यमातून. सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रसाद गावड चेंडूवरती येत आहेत. जवळजवळ चौका पार झाला होता परंतु त्यातील अडसर होतोय आणि तो अडसर होत असताना मात्र या ठिकाणी 3 धावा आपल्या संघासाठी वाचवत असताना फक्त एकच धाव या ठिकाणी समीर नदीमच्या बॅटमधून येते. पुन्हा एकदा समीर टू विवेक पांडे एक नवोदित खेळाडू परंतु खूप चांगल्या प्रकारची किमया त्याने आजवर केलेली आहे. अंडरआर्मचं क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे गेले 2 ते 3 वर्षापासून खेळताना पाहायला मिळतं. टर्फमध्ये टर्फ स्पेशलिस्ट म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. तसंच लेदर क्रिकेटमध्ये खूप चांगली किमया करत असताना फलंदाजी गोलंदाजी करत असतो आणि ओव्हरआर्म टेनिसचं क्रिकेट सुद्धा सातत्याने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. हा एक ऑल फॉर्मॅटचा कम्प्लीट पॅकेज म्हणून त्याच्याकडे आपण पाहू शकाल असं विवेक पांडे आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडूमध्ये बॅटची एनर्जी येऊन जातोय सरळ सीमारेच्या बाहेर. बंदुकी से निकलती हुई गोली की रफ्तार से जाती हुई गेंद सीमा रेखा पार. थँक्यू टू स्कोरबोर्डवरती धावा लागल्यात आतापर्यंत आपण पाहू शकाल 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅट 3 लॉस. 3 गडी तंबूच्या आसऱ्याला परताना आपण पाहिले प्रणय म्हात्रे, संदीप केणी आणि अविनाश शर्मा. तिन्ही महत्वाचे गडी या ठिकाणी तंबूमध्ये आपल्याला बसताना आपण पाहू शकाल. त्यानंतर विवेक पांडे याच्यावरती मदार आहे. नदीम त्याला साथ देण्यासाठी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित. सायबा क्रिकेट क्लब हा संघ 1 पराभव आणि 2 विजय घेऊन खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतं. तर इकरा सीसी दुसऱ्या बाजूला पहिला विजय त्याने मिळवला होता आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 पराभव ना बॅक टू बॅक 2 पराभव त्यांच्या वाटेला आलेले आहेत. आणि पाहूया आता या सामन्याचे चित्र काय असेल कारण पुन्हा एकदा आतिफ चेक आणि सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतो मनीष हिंदलायकर चेंडूवरती येतात. तत्पूर्वी एकदा कंप्लीट केले जाते आणि की दबाव असतो
सायबर क्रिकेट क्लब पूर्ण एंटायर टीम या ठिकाणी पाहायला मिळते. सपोर्टिंग स्टाफ या ठिकाणी विकेटच्या मागच्या साईडला आपण पाहू शकाल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी कार्पेटच्या साह्याने गेलाय. सूरज प्रसाद त्यामधील अडसर आणि नक्कीच 3 धावा वाचवल्या जात आहेत. सायबरचं महत्वाचं अस्त्र काय तर मित्रांनो क्षेत्ररक्षण आणि कॉर्डिनेशन ज्या प्रकारचं सायबर संघाचं असतं ते मात्र वाखणण्याजोगे असतं. आणि तिथून मात्र आता मात्र काय घडलं तर ऋषिदादा देसाई यांच्या हातून चूक होताना चेंडू जातोय सरळ सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू उदय. 24 धावा या ठिकाणी स्कोर बोर्डवरती लागवले जातात. 24 रन्स स्कोर बोर्ड. 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, व्हॉट अ शॉट. देखणा सुबक आणि कलाकृतीचं दर्शन घडवणारा हा फटका पाहायला मिळतोय. थँक्यू. खूप सारा वेळ होता आणि त्या वेळेचा उपयोग या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय विवेक पांडे. मित्रांनो जर का तुम्ही छोटीशी दरार सोडाल तर मात्र त्या ठिकाणी त्या दरारीकडे लक्ष देऊन हा खेळाडू बाउंड्री लाईन पार करेल. कारण आपला जो विभाग आहे तो मुंबई रिजनमध्ये येतो आणि मुंबई रिजनमध्ये तुम्हाला छोट्याशा जागेची किंमत माहिती आहे. जर का तुम्ही छोटीशी जागा सोडाल तर कोण ना कोणतरी ती हडप करेल आणि त्या प्रकारची हडप करत असताना या ठिकाणी त्या जागेवरती वर्चस्व निभावतोय दाखवतोय असा विवेक पांडे. आणि या 4 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना आपण पाहतोय एकंदरीत स्कोरबोर्डवरती धावा लागावल्या गेल्यात 28. 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ. आतिफ शेख गोलंदाजी मार्कवर, वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर. मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जाते. आपण पाहतोय मनीष शिंदलेकर फील्डमध्ये चेंज पाहायला मिळाला. सुमित वैद्य याला त्या ठिकाणाहून हटवून थर्ड मॅच क्षेत्रामध्ये दाखल केलं गेलं आणि त्यानंतर त्या जागेवरती सेम फटका मारत असताना एकदा 29 रन्स लास्ट बॉल. सुरेख पद्धतीने घेऊन चेंडू मात्र या ठिकाणी स्क्वॅर कट पाहायला मध्ये पॉईंटच्या क्षेत्रामध्ये जाणार हा चेंडू सीमारेच्या बाहेर 4 धावा. तीस धावा या ठिकाणी स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. नक्कीच इकरा सीसी वर्सेस सायबा क्रिकेट क्लब या 2 संघांदरम्यानची लढत आपणास पाहावयास मिळते. प्रदोष बैकर वैयक्तिक पहिलं सांगित 4थं षटक घेऊन येत असताना मित्रांनो हा एक खेळाडू आहे जास्तीत जास्त करून जबाबदारी याच्या खांद्यावरती असते. सायबा क्रिकेट क्लब या संघाची फलंदाजी असेल गोलंदाजी असेल नक्कीच ज्या वेळेला सायबा संघ एखादी विकेट गमावतो दुसरी विकेट गमावतो त्यावेळेला मात्र एका खेळाडूची नक्कीच आठवण होते आणि नक्कीच न विसरणारा तो खेळाडू म्हणजे आमचा विनय चौगुले. याची आज आठवण खरोखरच आम्हा सर्वांना सुद्धा येते. तेहतीस धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. 6 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. विवेक पांडे ऑन स्ट्राईक. जागा बनवून सुरुवातीला खेळण्याचा प्रयत्न मगाशी आपण पाहिला होता. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख फाटा, व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक, ब्युटिफुल डन बाय मिस्टर विवेक पांडे. थँक्यू डीजे. अप्रतिम फटका, 7 चेंडू आणि 16 धावांची खेळी वैयक्तिक साकारतोय आपल्या संघासाठी विवेक पांडे. आतापर्यंत आपण पाहिलं थोडीशी बॅटला लगाम लागला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी होत आहे का तर नक्कीच एक चांगली संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली होती परंतु विवेक पांडे खूप चांगलं कंट्रोल आहे या ठिकाणी त्याचा स्वतःवरती आणि एक धाव घेत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट सादर करतो. नदीम मात्र स्वतःकडे स्ट्राईक घेत असताना पाहायला मिळतोय. एकंदरीत धावांचा विचार करायला झाला तर 38 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4थं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय या सामन्या दरम्यान. पुढील मॅच साठी तयार राहायचंय. जेसीसी वर्सेस आरसीसी. काय फटकाय, व्हॉट शॉट. थँक्यू 42 42 धावा 42 धावा या ठिकाणी स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत आणि 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नदीमॉन स्ट्राईक पाहायला मिळतोय.
5 बॉल 14 नदीम आणि 8 बॉल 17 विवेक पांडे. नक्कीच एक चांगली भागीदारी या ठिकाणी रचली जाते, कारण प्रणय मात्रे लवकर माघारी परतला, एक चौकार लगावून. त्यानंतर संदीप किंडी लवकर माघारी परतले. त्यानंतर आपण पाहिलं अविनाश शर्मा माघारी परतला. नंतर जबाबदारीला पुरेसा असा खेळ. व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका. थँक्यू डुबे. काय फटकेबाजी चालली आहे. दोन्ही फलंदाजामध्ये कॉर्डिनेशन बसलंय, कॉम्बिनेशन बसलंय. कोणत्या फलंदाजाला कशा प्रकारे खेळावं याची वेगळी रणनीती आखली गेली. प्लॅन बी तयार होता आणि एक्झिक्युशन सुद्धा त्याच प्रकारचं. 4 बॉल आणि 46 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 46 धावा, 49 धावांचा या ठिकाणी उच्चांक आहे. पाहूया तो उच्चांक या ठिकाणी मोडला जातोय का, कारण जी विक्रम होत असतात ते विक्रम मात्र मोडण्यासाठीच असतात असं वक्तव्य भरपूर लिजन क्रिकेटरच्या तोंडावर आपण ऐकलंय आणि आज त्याची प्रचिती पाहायला मिळते का. त्यामध्ये हा चेंडू जातो त्या ठिकाणी आपण पाहू शकाल स्क्वेअर मारा व्हाईटच्या रूपाने. आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी दर्शवतात वैभव वार व्हाईट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा क्षेत्राच्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत गौरव पाटकर, परंतु एक धाव कंप्लीट केली जाते. 5 चेंडू 48 धावा स्कोरबोर्ड होती. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. काय या चेंडूवरती किमया साधली जाते. क्षेत्ररक्षणात जरूर बदल केला जातोय. आपण पाहू शकाल सागर देसले यांना मिड ऑफ मध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि सूरज प्रसाद याला मिडविकेट क्षेत्राच्या दिशेने दवडण्यात आले. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी जातोय सीमारेच्या बाहेर, परंतु प्रशंसा करावी लागेल या फलंदाजी. जे काम त्याच्यावरती सोपवलं होतं ते काम परिपूर्णपणे करत असताना या ठिकाणी पाहायला मिळतं. विवेक पांडे, वेल प्ले बॉयज, वेल डन, व्हेरी वेल डन जॉब फ्रॉम युअर टीम, फॉर युअर टीम. थँक्यू डुबे. 49 रन्स रिक्वायर्ड टू विन. 49 धावांची गरज असेल. जस 49 धावांची गरज असणार आहे. कशा प्रकारे धावसंख्येचा पाठलाग केला जातोय. सायबा क्रिकेट क्लब हा संघ सुद्धा तितकाच ताकदवर आहे, क्षमता आहे या संघामध्ये. खेळावा लागेल पेड्रोला, खेळावा लागेल ऋषिदाला, खेळावा लागेल गौरव पाटकर यांना, कारण आता गरज आहे संघाला तुमच्या खेळीची. मात्र ती खेळी साकारली जाते का हे मात्र आपण पाहणार आहोत येणाऱ्या इनिंग मध्ये. परंतु या येणाऱ्या इनिंगचं धावतं समालोचन आपल्या समोर ऐकायला मिळेल आणि ऐकण्यात येईल ते म्हणजे अनिल यांच्या मुखातून. हा यार फिल्डिंग लावून घ्यायचे. वेलकम अनिल. धन्यवाद भरत सर. एकोणपन्नासचं भलं मोठं आव्हान. मागच्या सामन्यामध्ये दुर्गेश इलेव्हन संघाने सुद्धा 50 धावांचं आव्हान होतं, जो उच्चांक अजूनपर्यंत तो कायम राहिलेला आहे. कारण शेवटच्या चेंडूवर त्याचा चौकार लगावला असता, जर पांडे यांच्या बॅटीतून जर चौकार लगावला असता तर निश्चितच त्यांचा हा जो आत्ता जी धावसंख्या उभारलेली आहे ती उच्चांक ठरली असती, परंतु त्याचं काही झालं नाही. षटकार मारून बाद झाले होते ते पांडे, परंतु जे आपलं काम होतं ते करून त्यांनी चांगली धावसंख्या उभारण्यात यश आलेलं आहे. ते आरसीसी 11 संघाला. दरम्यान सायबा संघाचे 2 तडाखेबाज सलामीचे फलंदाज म्हणजे प्रदोष यांना पाहण्यात आलेले लेफ्ट हँड फलंदाज, खूपच चांगला अंदाज त्यांचा. आणि ऋषी देसाई सायबा संघाचे ओपनर फलंदाज. 24 चेंडू 49 धावांचं लक्ष. चला त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांनी जरा घाई करायची. पंच जर घाई करतील तर सुभाष घाई पण लवकरच घाई करतील. तर बघूया 24 चेंडूंमध्ये 49 धावांचं लक्ष. सलामीचा फलंदाज लेफ्ट हँडेड प्रदोष आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतो तो ऋषी देसाई. पहिल्याच सामन्यामध्ये दोघांनी चांगलीच भागीदारी उभारली होती, परंतु आत्ता मात्र काय होते ते बघूया. पहिला चेंडू प्रकाश खूपच नवोदित, खूपच अनुभवी असा गोलंदाज
ऑलराऊंडरच्या रूपाने मानला जातो. जय साई संघामधून खेळत असलेला हा फलंदाज नारंगी संघातून प्रकाश. पहिला चेंडू, चांगलाच चेंडू, खूपच चांगला लेफ्ट हँडेड चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती थोडा उद्ध्वस्त केला जातो प्रदोष यांचा डीजे. पहिल्या चेंडूवरती सर्वात मोठा हादरा दिलेला आहे तो प्रकाश यांनी. पहिल्या चेंडूवरती हादरा, धक्का आणि गडी टिपलेला आहे तो प्रकाश यांनी. तर नक्कीच खूपच दडपण आला असेल ते साहेबा संघावरती. दरम्यान पुढे आलेला फलंदाज म्हणजे सुमित दुसऱ्या चेंडूवरती चांगल्या दिशेने आणि येताच पहिल्या चेंडूवरती चौकार मारून आपलं जे धोरण आहे ते निश्चित करून टाकलेलं ते सुमित यांनी. धन्यवाद डीजे. नक्कीच पुढच्या चेंडूवर चांगला स्क्वेअर कार्ड मारून एक धाव पूर्ण करत होते. हे समीकरण असते म्हणजे कसं माहिती, एक चौकार लगावला तर घाई करून होत नाही, कारण अजूनपर्यंत 3 षटक अजून बाकी आहेत. तर सुमित आणि ऋषी या दोन्ही फलंदाजांना या खेळपट्टीवरती उभं राहावं लागेल, तरच ही धावसंख्या उभारण्यात यश येऊ शकते त्यांना. 2 चेंडू संपल्यात. एक अनिल सर थोडंसं थांबवते आपल्याला, क्षमस्व. चला नाणेफेकीसाठी या लवकर. जेसीसी आणि आरसीसी या टॉस बॉक्स मध्ये या. जेसीसी आणि आरसीसी संघ टॉस का बॉक्स मध्ये जरा नाणेफेक करून घ्यायचंय. दरम्यान ह्या झालेल्या चेंडूवरती एकच धाव मिळाली. धावसंख्या 6 वरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर त्यामध्ये एक गडी टिपण्यात यश आलेले. आता मात्र चपळता दिसते ती ऋषी देसाई यांची. बॅटीची कडा लागून निश्चितच चेंडू चालला होता यष्टीरक्षकाकडे, परंतु जितक्या हळू चालवतो तितक्या वेगाने तो ऋषी देसाई आला आपल्या धाव पूर्ण करण्यासाठी. दरम्यान 5 चेंडू संपत्यात. धावसंख्या फलकावरती 7. या धावसंख्येवरती रोटेशन बहुत जरूरी है भाई. दरम्यान शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला चांगला चालले ड्राईव्ह केलेला हा चेंडू. एक धाव का रोखू शकणार नाही क्षेत्ररक्षक. पहिल्या षटकाचा समाप्ती होते या ठिकाणी. प्रकाश यांच्या खूपच चांगला षटक. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त केला होता तो प्रदोष यांचा आणि पुढच्या चेंडूवरती येऊन तो सुमित यांनी चौकार ठोकला होता आणि त्यानंतर 1-1-1-1 करून धावसंख्येला वाढ झाली आणि शेवटी 8 या धावसंख्येवरती एक षटक संपलं. आता पुढील षटक बघूया कोण घेऊन येते बघूया. पुढे आलेला गोलंदाज विजय. 8 धावसंख्या फलकावरती अजूनपर्यंत 41 धावांचं लक्ष्य 18 चेंडूंमध्ये. ऋषी सज्ज ऑफच्या दिशेला ड्राईव्ह मारलेला आहे आणि पहिलाच स्वागत केलेलं आहे ते ऋषी यांनी. विजय यांचा पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून आणि धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकून आपला इरादे काय आहेत ते दाखवले ते ऋषी यांनी. 4 या धावसंख्येने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 12 वरती. पुढल्या चेंडूवरती आता मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर कार्ड मारला. चांगला क्षेत्ररक्षणपैकी चांगली होते. रनआउटची संधी होती, परंतु तितक्याच चपळतेने ऋषी आपली धाव पूर्ण करताना धावसंख्या 13. 2 चेंडू संपलेले आहेत दुसऱ्या षटकातले. अजूनही पुढचा चेंडू मार्गस्थ असणार आहे तो विजय यांच्या हातून. आता मात्र सुमित पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार ठोकला होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कार्ड मारण्याचा प्रयत्नामध्ये बीट होतो तो सुमित आणि निर्धाव जातो चेंडू. खूपच चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. 3 चेंडू संपलेला. 13 धावसंख्या. एक माहितीनुसार सांगत होतो खातं खोलण्यामध्ये म्हणजे षटकार ठोकून या चौकार ठोकून खातं खोलणं म्हणजे आठवण येते ती वीरेंद्र सेहवागची की पहिल्या
चेंडूवरती षटकार मारून आपल्या वैयक्तिक धावसंख्येचा खाता खोलणं तब्बल 7 वेळा हे पराक्रम तो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये केला. तो वीरेंद्र सेहवाग यांनी तो अजूनपर्यंत कायम आहे. दरम्यान पुढच्या चेंडूवर जो एक धावसंख्या 14, अजून हे 5वं चेंडू. मात्र स्क्वेअर कट पुन्हा एकदा ऋषी यांच्या बॅटीतून चांगलं क्षेत्ररक्षण होते ते पांडे यांच्याकडून. एकच धावसंख्या भेटू शकल्या चेंडूवरती 15 धावसंख्या फलकावरती अजूनही 34 धावांचं लक्ष समोर. 13 चेंडूमध्ये आता मात्र लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता आणि धाव बाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाकडून प्रकाश खूपच जुना खेळाडू, म्हणजे खूप जुना खेळाडू. मला सर्वात आता जितके सुद्धा खेळाडू खेळतात त्यांच्यामध्ये सर्वात जुना खेळाडू असेल तर हा जय साई संघातला प्रकाश. दरम्यान धावसंख्या 15. चांगलं क्षेत्ररक्षण आणि गडी सुद्धा टिपला तो सुमितच्या रूपाने. दरम्यान पुढील त्याची नोचा इशारा होतोय पंचांकडून आणि पंचांकडे दाद मागत रनआउटची, परंतु चपळता दिसते ती ऋषी देसाई यांची. सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत आणि 1 धाव पूर्ण होते आणि 9 वरती 1 धाव पूर्ण होते, म्हणजे अवंताच्या 2 धावा भेटू शकतील ते साईबा संघाला. या 2 धावने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 17 वरती. पॅडल स्वीप मारल्या पण हळूवारपणे. जर या 1 धाव पूर्ण होते. ह्या जर फटक्यामध्ये जर ताकद असती तर नक्कीच हा चौकार जाऊ शकला असता, परंतु ताकद नसल्या कारणे हा 1 धावेमध्ये बदल झालेला आहे तो ह्या चेंडूवरती. ह्या 1 धावनेशी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती 1818 विराट कोहली जर्सी नंबर. दरम्यान आता मात्र स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटीची कडा लागून जातोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातो, निर्धाव जातो चेंडू. जितके चेंडू निर्धाव जातील तितकी धगधग सायबा संघाच्या तंबूमध्ये. दरम्यान पुढील चेंडूचा आघात आता मात्र मारलेला आहे तो चेंडू. चांगलाच लेग ड्राईव्ह केला होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी संदीप किणी यांचं उर्फ सँडी सुद्धा खूपच जुने खेळाडू, खूपच अनुभवी खेळाडू सँडी. ओव्हरआर्म लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा नावाजलेले असे खेळाडू. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता गौरव यांचा, असफल प्रयत्न. निर्धाव जातो चेंडू. जितके चेंडू निर्धाव जातील तितकी सरासरी वाढत जाणार आहे ती प्रत्येक धावांमागे, प्रत्येक चेंडून मागे. तर निर्धाव चेंडू करणं म्हणजे खूपच 8 चेंडू अजूनही शिल्लक. त्या मात्र षटकार मारून बाद होतोय तो गौरव डीजे. एकोणीस धावसंख्या. तिसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या 19. आता मात्र मला वाटते धावसंख्या खूपच 7 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे ती सायबा संघाला. खूपच विजय लांब नेण्यात आलेला आहे तो इकरासीसी संघाच्या गोलंदाजांनी. दरम्यान षटक संपते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचल्या ते 20 वरती. आता मात्र 29 धावांचं लक्ष, म्हणजे
तो मात्र सांगू शकतो चिड़िया चुग गई खेत, अब कुछ नहीं हो पाएगा साहिबा टीम का। लेकिन इसमें कुछ चमत्कारी कुछ हो सकता है, अगर 9 चेंडू गिरे अवान्तर रन मिले तो कुछ हो सकता है साहिबा टीम का। लेकिन अब तो सैंडी आ गए, लेकिन सैंडी 29 रन दे सकते हैं, ऐसे कुछ हो नहीं सकता। तो सच में साहिबा खेत में चिड़िया घुस गई और चुक गई खेत। दरम्यान पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच चेंडू बाहेर असल्या कारणे वाईटचा इशारा देताना पंच अवांतरने धावसंख्येत वाढवते। धावसंख्या 21, अजूनही 6 चेंडू 28 धावांचं लक्ष साहिबा संघासमोर। सँडी टाकण्यात आलेला चेंडू ऑफच्या दिशेने चांगला ड्राईव्ह केलेला, चांगलं क्षेत्ररक्षण होते ते प्रणव यांच्याकडून, माफ करा प्रणव नाही आहेत, प्रणव दुसऱ्या ठिकाणी आहेत, अविनाश यांच्या हातून खूपच चांगलं क्षेत्ररक्षण। टॅप मारला, फटका, निश्चित एका धाव भेटू शकते। फक्त या चेंडूवरती नियम लागू झालेला आहे की टॅपचा फटका जर चौकार नसणार आहे, टॅप मारायला फटका फक्त 1 धाव असू शकते त्या चेंडूवरती। दरम्यान आता 4 चेंडू शिल्लक आहेत। वाईट, पुन्हा एकदा वाईटचा इशारा, पंच अवांतरने धावसंख्येत वाढ 23 धावसंख्या, अजूनही 4 चेंडू 26 धावा, 4 चेंडू 26 धावा। पुन्हा एकदा मारायला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू। या ठिकाणी आता मात्र निश्चित इकरा सीसी संघाचा विजय होऊन राहिलेला। आता मात्र त्रिफळ उद्ध्वस्त। शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत। टॅप मारायला फटका, निश्चितच 1च रन फक्त। आता मात्र विजय निश्चित इकरा सीसी संघाचा। दरम्यान आता मात्र आपण पुढच्या सामन्यांचा आणि त्रिफळा उद्ध्वस्त, पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त होतो या ठिकाणी आता मात्र, आणि या ठिकाणी इकरा सीसी संघाचा विजय होतो। कोणाची आहे? जेसीसी संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। तर मैन ऑफ द फयाज शेख फयू भाई कहीं पर भी हो कमेंट बॉक्स में हाजिर हो जाइए। झालेल्या सामन्यामध्ये इकरा सीसी संघ चांगलाच विजयी झाला, त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच